अर्जुन सर, हाँ डॉक्टर बोला ना. अमोलचा केमो कम्प्लीट झालाय. तुम्ही त्याला थोड्या वेळानंतर घरी घेऊन जाऊ शकता. आज लवकर झाला केमो. हो म्हणजे बरं झालं लवकर झाला. असंही त्याची काय आज इच्छा नव्हती यायची. घरी संगीताचा कार्यक्रम आहे ना, आम्ही त्याला तसंच घेऊन आलो होतो. बरं आलोच मी त्याला घेऊन. एक मिनिट अर्जुन सर. अमोलच्या याच इच्छा त्याच्या उपचारावरती इफेक्ट करतायत असं दिसतंय. म्हणजे नेमकं काय झालं डॉक्टर? अमोलला आजच्या केमोच्या दरम्यान त्रास झालाय. एक मिनिट, काय झालंय स्पष्ट सांगा ना प्लीज. हे बघा मॅडम, मेजर काही वाटत नाही, परंतु अमोलला आज केमोच्या दरम्यान तो बिझी वाटत होता आणि केमो देऊन बराच वेळ झाला तरी तो तितका एनर्जेटिक वाटत नाहीये. हा पण हे नेहमीच होतं ना. आज जरा जास्तच जाणवतंय. कदाचित आज दिवसभर अमोल उभा राहू शकेल का नाही मला जरा शंकाच आहे. हा पण असं अचानक. अचानक काही नाहीये मॅडम. जसजसा हा आजार वाढत जाईल तसतसं ह्या आजाराचे अनप्रेडिक्टेबल इफेक्ट्स आपल्याला जाणवू लागतात आणि हे मी आधीच बोललोय की तुम्हाला. डॉक्टर पण अहो घरी कार्यक्रम आहे आणि त्याची अजिबात इकडे येण्याची इच्छा नव्हती, पण तरी आम्ही त्याला घेऊन आलो. घरचा कार्यक्रम त्याला एन्जॉय करायचा आहे. तो एन्जॉय तरी करू शकेल ना. आपल्याला ते औषधाच्याच इफेक्टवरती कळेल. पण मला जर आज विचाराल तर प्लीज त्याला आज काही करून देऊ नका. त्याला पूर्ण आराम करू द्या. येतो मी. काय लागलंय रे अमोलच्या मागे आपल्या. कळायला काय मार्गच नाही. रोज उठून काहीतरी आहेच नवीन. त्याला नाचायचं होतं रे. त्याला सगळ्यांसोबत एन्जॉय करायचा होता. अबे तू शांत हो. तो होईल स्टेबल लवकर. हे बघ घरी एकदा गेलो आपण, ते नाच गाणं सुरू झालं ना, तो होईल नॉर्मल.